हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी छान अशी रेडी झाली आहे। रेडी झाल्या म्हणजे मी कुठेतरी बाहेर जाणार आहे। बाहेर म्हणजेच मी भाजी मार्केटला जाणार आहे। बाहेर खूप ऊन आहे, त्याआधी मी चेहऱ्याला स्कार्फ बांधून घेणार आहे। अशा पद्धतीने मी आधी स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी हे सर्व करून घेतलेलं आहे। घरातली चावी घेतली आणि आता मी जस्ट लिफ्टकडे आली आहे। लिफ्ट तर 16व्या फ्लोअरवरती आहे। वेट करूया लिफ्टचं। आणि अशा पद्धतीने मी लिफ्टमधून ग्राउंड फ्लोअरवर आलेली आहे आणि आता मी बिल्डिंगच्या बाहेर निघत आहे। बाहेर निघताच गरम व्हायला लागले आहे आणि त्यासोबतच खूप ऊनसुद्धा आहे। आणि हे ऊन तुम्ही बघू शकतात की किती आहे। आणि हे आताचे वाजले आहेत 10:30, तरी किती ऊन आहे ते तुम्ही बघा। आणि या उन्हातसुद्धा मी चालली आहे आता भाजी मार्केटला। बघूया आता भाजी मार्केटला काय काय आपल्याला भेटते ते। आणि तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्हीसुद्धा आमच्या इथूनचं भाजी मार्केट बघून घ्या। भाजी मार्केट खालीच असल्यामुळे त्याचासुद्धा एक फायदाच आहे, कारण जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे। इथे मी भाजी मार्केटमध्ये आली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की तुम्हाला इथे फळं, भाजीपाला वगैरे दिसेल। आताचे वाजले आहे 10:30, त्यामुळे थोडं कमी भाजीपाला वगैरे दिसेल। इथे सकाळी खूप असं होलसेलमध्ये भेटते म्हणून लोक सकाळीच येऊन इथूनचं घेऊन जातात। आणि इथे मला कोथिंबीर दिसली आहे। कोथिंबीर मला घ्यायची होती आणि ही कोथिंबीर मला 10 रुपयाला मिळालेली आहे, म्हणून मी ही पूर्ण कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर खूप छान अशी हिरवीगार आहे म्हणून ती मी घेतली। चला आता पुढे बघूया आपल्याला काय मिळते। मला भेंडी घ्यायची होती आणि इथे मला भेंडी दिसलेले आहे। भेंडी अर्धा किलोचे 30 रुपये आहे, म्हणून मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे। आणि मला मिरचीसुद्धा घ्यायची होती, तर मला एका ठिकाणी मिरची दिसली। इथे 2 प्रकारच्या मिरच्या होत्या, कमी तिखट आणि जास्त तिखट। तर मी कमी तिखटवाल्याच मिरच्या घेतलेल्या आहे। इथे मी मिरच्या फक्त 10 रुपयाचेच घेतलेल्या आहे। आणि तुम्ही कोणती मिरची घेतात ते नक्की कमेंट्स करून सांगा। इथे लिंबूसुद्धा आहेत आणि पुढे जाऊन तुम्हाला फळंसुद्धा बघायला मिळतील। इथे द्राक्ष आहेत। इथे मी द्राक्ष नाही घेतले, द्राक्ष घरी आहेत त्यामुळे। पण मला इथे कलिंगड घ्यायचं होतं। कलिंगड मला खूप आवडते खायला, म्हणून मी कलिंगड घेतलेले आहे। पण इथे कलिंगड 2 प्रकारचे ठेवलेले होते, एक 60 आणि एक 30, पण मी त्याच्याशी बार्गेनिंग करून 60वाला 30मध्ये घेतलेला आहे। तुम्हीसुद्धा असंच बार्गेनिंग करतात का? नक्की कमेंट्स करून सांगा। मी ह्या उन्हात तर शहाळं पाणी तर नक्कीच पिलं पाहिजे। मग मला शहाळं पाणी दिसलं तर मी तिथे गेले आणि शहाळं पाणी घेतलं। आणि ते शहाळं पाणी पिल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं, कारण खूप उन्हात मी हे सगळं भाजीपाला वगैरे घेत होती। आणि तुम्हाला सुद्धा शहाळं पाणी प्यायला आवडते का? नक्की कमेंट्स करून सांगा। आणि तुम्हीच बघा की किती ऊन आहे ते तुम्हाला दिसतच असेल। आणि अशा पद्धतीने मी भाजी वगैरे घेऊन परत मी माझ्या बिल्डिंगमध्ये शिरलेली आहे। आणि खरंच बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी भाजी घेऊन मी घरी आलेली आहे। आणि मी भाजीमध्ये काय काय आणले ते तुम्हाला मी दाखवणार आहे। इथे मी आधी भाजीची पिशवी ठेवली, कारण मी आधी फ्रेश होऊन घेते। आणि चला तुम्हाला दाखवते। इथे भेंडी घेतलेली आहे, मिरची, कोथिंबीर आणि कलिंगड घेतलेलं आहे। आणि एकदा तुम्ही सगळे परत एकदा बघून घ्या। आणि तुम्हाला आमचं भाजी मार्केट कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा। आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला छान छान रेसिपी, डेली व्लॉग, मोटिवेशनल्स व्हिडिओ आणि अजून बरंच काही बघायला मिळणार आहे। आणि हो, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त आवडतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमचे कमेंट्स आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपी आणि डेली ब्लॉगसोबत।